हॅलो युट्यूबीज, कशा आहात? तर तुम्हाला पण असं होतं का कधी आपण खूप दिवसांनी घरी गेलो की आपल्याच एरियाचे ऍड्रेस आपल्याला सापडत नाहीत? माझंही तसंच झालं. मी माझ्या मैत्रिणीला फिरवायला घेऊन जायचं म्हणतीये तर मला एरियाचे ऍड्रेस लिटरली एक सुद्धा सापडेल. तर आम्ही चक्कर मारतोय. मग असं तरी आम्ही झुडिओमध्ये जातोय. झुडिओमध्ये घ्यायला गेलीये, पण आता बँगलोरमध्ये कमवते त्या मानाने मला मैत्रीण घेऊन तर आलेली आहे, पण एक सुद्धा माझ्या आईपतीप्रमाणे दिसेना. आणि आपली दरवेळेसची सवय, पहिला वस्तू घ्यायच्या आधी पहिला प्राइस टॅग बघायचं. तसंच प्राइस टॅग बघत बघत मला हे सापडतं एक ब्लश, जे आहे फक्त 199. सिरियसली 199ला एवढं शिकतूस. पण काय करणार, मस्त चकाचक दिसायला तर पाहिजे ना. चकाचक दिसण्यासाठी एक ग्लो आणि ब्लश पाहिजे, म्हणून एक छोटंसं ब्लश घेतलं. तर काल खाल्ली होती पाणीपुरी आणि पाणीपुरीने काही पोट भरलं नव्हतं. मग म्हणलं मैत्रिणीला आज पण पाणीपुरी मस्त खाऊ नये यार पोट भरून. आजकाल यार एवढे प्रकार पाणीपुरीचे आलेत, 5 प्रकार. तिथे आमच्या बँगलोरमध्ये तर डोस्याचे पण प्रकार आहे, 99 व्हरायटीज ऑफ डोसा. तुम्हालाही माहित असेल, खूप सारे बँगलोरियन्स असेलच. तर आम्ही पाणीपुरी खाल्ले. मग त्याच्यानंतर आम्हाला समोर दिसतो मस्त बदाम शेकचा ग्लास. मग काय घेतला मस्त बदाम शेकचा ग्लास आणि गेलो गार्डन मध्ये गप्पा गोष्टी करायला. आता हिनं काय केलं आणि तिनं काय केलं, ह्या गोष्टी काय चालतच राहत असतात. त्या गोष्टी सोडून आपलं काहीतरी बोलूया म्हणून आपलं मस्त व्हिडिओ शूट करत तिथं ठेवला कॅमेरा अँगल, तुम्हाला लोकांना दाखवायला आम्ही काय बोलते. हा, ऐकू तर येत नाहीये, पण आमचं चालू होता पर्सनल गोष्टी. मग असंच बडबडत आम्ही मस्त दिवस घालवला. त्यानंतर म्हणलं आता दिवस जातच चाललाय तर एक मस्त सँडविच एक घेऊयाच. सँडविच एक मस्त इथं दादा आम्हाला करून देतात. मग सँडविचनी आमचा दिवस मस्त डी एंड करतोय. तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये गाईज.